श्री स्वामी समर्थ. स्वामी हिमालयीन पर्वतराजे अक्षरशः रममाण झाले होते. जणू ते शिवशंकराच्या सानिध्यात तेजस्वी यतींच्या सहवासात सुखनेव वावरत होते. त्या अजानुबाहू कनककांतीने लखलखणाऱ्या भव्य यती पुरुषाला पाहून भोवतीचे सर्वजण आश्चर्याने दृढमूढ झाले होते. स्वामींच्या भोवती पक्षी सृष्टी वावरत होती, हरणे बागडत होते, गायींचे कळप अंबरत स्वामींच्या पाठीमागून जात राहिले. खूप वेळेला यती पुरुषांना स्वामी त्रिमूर्ती दत्ताचे दर्शन द्यायचे. हिमालयीन रांगांमधून वावरताना स्वामींनी अनेक चमत्कार केले. हेतू इतकाच होता की शरणागतांना अभय देत त्यांचे आयुष्य आनंदाने झंकारून टाकायचे, जीवसृष्टीतील दुःखे मालवून टाकायचे आणि प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात सुखाचे दिवे तेवत ठेवायचे. त्याला कुणीही अपवाद नाही. ज्याच्यापाशी मुजोरपणा आहे त्यांना शासन करायचे, मुजोरपणा नष्ट झाला की त्यांना अभय द्यायचे. स्वामींच्या अवतार पाठीमागचे खरे रहस्य हे होते की प्रत्येक जीव भगवंत चरणी रममाण व्हावा. मानवी आयुष्याचे कल्याण कशात आहे हे सांगत प्रत्येक माणसाला सुखाचे दरवाजे उघडून द्यायचे, त्यांच्या आयुष्याचा दुःखाचा काळोख नष्ट करायचा, भीतीची थरथर नष्ट करायची. या निमित्ताने स्वामींनी सर्वांना एक सुंदर दिलासा दिला की मानवी दुःखच केवळ नव्हे तर पशुपक्ष्यांचे निःशब्द दुःख सुद्धा ते समजून घेतात आणि प्रत्येकाचे दुःख हरण करून ते दिलासा देतात. प्रत्येकाला अद्भुत अशा शांतीचा प्रत्यय देतात. त्यामुळे स्वामी जिथे जिथे जात तिथे तिथे त्यांच्या भोवती भक्तांचे आणि त्यांच्या भक्तीचे कडे पडत होते. श्री स्वामी समर्थ.